नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये आज आपल्या पुन्हा सर्वांचं परत एकदा मनःपूर्वक स्वागत. भगवान श्री रामचंद्र म्हणतात या सदराखाली आज आपण जग आणि संपत्ती याविषयी जाणून घेणार आहोत. या जगात सत्संग मिळणे कठीण आहे आणि सत्य कोठेही प्रकट होत नाही. मनात अज्ञानरूपी अंधार कोंदलेला असतो. कोठेही मैत्री आढळत नाही की आनंदाचा मागमूस दिसत नाही. त्या सद्गुणांऐवजी दुराचाराचे पीक मात्र या जगात खूप फोफावते. या जगात लोक मरण्यासाठी जन्म घेतात आणि पुन्हा जन्म मिळावा म्हणून मरतात. सुखोपभोगाच्या या सगळ्या वस्तू क्षणभंगूर आहेत आणि पापांच्या व आपत्तीच्या मुळाशी त्याच आहेत. इंद्रियांनी उपभोगावयाच्या वस्तूंचे परस्पर संबंध केवळ काल्पनिक आणि मिथ्या आहेत. जे मनात आकार घेते तेच हे बाहेरचे जग असते आणि मन त्याला तर कुठे अस्तित्वच नाही असे दिसते. दुःखाची कारणे नाहीशी करण्यासाठी काय उपाययोजना करावी याचा जेव्हा मी विचार करतो तेव्हा माझे अंतःकरण खिन्न होते. या जगातील दुःखांचा विचार करता करता माझे अंतःकरण स्मशानासारखे उदास आणि उजाड झाले आहे. या जगाच्या क्षणभंगुरतेचा आणि इतर विविध दोषांचा विचार करीत असता साखळदंडाने बांधलेल्या एखाद्या वन्य हत्तीसारखा मी प्रक्षुब्ध होतो. जो सत्याच्या शोधार्थ निघाला आहे त्याला अशा या विषय सुखांच्या खबदडीत संपूर्ण समाधान मिळणे शक्य आहे काय? एवं गुणविशिष्ट जगातही सुख गवसते असे ज्यांना वाटते त्यांना काळ गिळंकृत करतो. आपल्याला दृश्यमान असलेले हे जग स्वप्नांसारखे द्रुतगतीने पळत आहे. आजच्या गगनचुंबी पर्वतमाला अल्पावकाशातच तुच्छ अशा सपाट मैदानाचे रूप घेऊ शकतात. जिचा म्हणून देह व आकार आहे अशा या जगातील प्रत्येक गोष्टीला बाल्य, तारुण्य आणि वृद्धावस्था अशा अगदी सगळ्या परिवर्तनातूनच जावे लागते. लाटांवर वस्तू नाचतात तसे या जगातील वेगळे देहधारी या अवस्थेतून त्या अवस्थेप्रत फेकले जातात. वस्तूंचा विनाश आणि त्यांची निर्मिती या गोष्टी अगदी प्रत्येक दिवशी घडत असतात. पण या अभिशप्त जगाचा अंत मात्र होत नाही. माणसे पशुयोनीत जन्म घेतात. नीच पशु पुढील जन्मी माणसे होतात. देव स्थानभ्रष्ट होतात. अशा या जगात चिरंतनवत्व कोठे बरे पाहायला मिळेल? निसर्गाच्या सौंदर्यकृती विजेच्या चकचकाटासारख्या क्षणभंगूर असतात. वालुकामय प्रदेशात वाहणारा जलप्रवाह त्यात विरून जातो. त्याप्रमाणे सर्व प्राणी अगदी ब्रह्मा, विष्णू आणि रुद्रसुद्धा आवेगाने विनाशाकडे धावत आहेत. स्वामित्व आणि उपभोग म्हणजे सर्व चिंतांचे मूळ. त्यांच्यापेक्षा स्थितप्रज्ञ वृत्तीची जोपासना करणारा आणि कोणत्याही विचाराने चित्त शबलित न होऊ देणारा एकांतवास कितीतरी चांगला. लोक ज्याला सामान्यतः विष म्हणतात ते खरे विष नसून इंद्रिय सुखांचे विषय हेच खरे विष होय. कारण ते तथाकथित विष केवळ एका जन्मातील देहाचा नाश करते. पण हे इंद्रिय सुखांचे विष जीवाला जन्मजन्मांतरींच्या असंख्य देहमालिकेत पीडा देते. हे जग क्षणभंगूर असून त्यात एक कणभरसुद्धा सुख नाही. मला मृत्यूची इच्छा नाही की जीविताची लालसा नाही. राज्य, संपत्ती, सुखोपभोग, मनोकामना या कशाही विषयी मला औत्सुक्य वाटत नाही. कारण या सर्वांना मूलभूत असा जो अहंकार त्याचा मी परित्याग केलेला आहे. वरवर पाहता हे जग सुंदर दिसते खरे, पण वस्तुतः ते फार कुरूप आहे. या जगातील प्रत्येक गोष्ट दुःखांत आहे. येथील कोणतीही गोष्ट मनाला खरी शांती देऊ शकत नाही. पावसाळ्यातील नदी जशी असंख्य विवर्तवान लहरी निर्माण करते तशी संपत्ती मूर्ख माणसांना गर्वाच्या आणि आढ्यतेच्या भोवऱ्यात ओढते. जलप्रवाह ज्याप्रमाणे लाटांना जन्म देतो त्याप्रमाणे संपत्ती असंख्य चिंता निर्माण करते. तिच्यामुळे मनुष्याच्या मनाची लाटांसारखीच तगमग होते. हे मनाचे चांचल्य त्याला पापकर्माकडे प्रवृत्त करते. राखेत लिडबिडलेले रत्न जसे तेजोहीन होते त्याप्रमाणे संपत्तीचा संग्रह केल्यामुळे विद्वान, वीर, विनयी आणि कृतज्ञ माणसांचे देखील आपापले स्वभाव लुप्त होतात आणि ते भ्रष्ट बनतात.
विषारी वेल ज्याप्रमाणे मृत्यूला कारणीभूत होते, त्याप्रमाणे ऐहिक संपत्ती सुखाऐवजी केवळ दुःखच पदरात बांधते. आपली सगळी शक्ती संपत्तीचे संरक्षण करण्यात खर्च करणे म्हणजे मग त्यात आपला आत्मा गमावण्याचीच शक्यता आहे. मूर्ख मनुष्य आपल्या मनात असा विचार करतो की संपत्ती हीच सर्वात चांगली गोष्ट असून संपत्ती प्राप्त करणे हाच सुखाचा एकमेव मार्ग आहे. वस्तुतः संपत्तीमुळे अज्ञान, दुःख आणि प्रतिकूल परिस्थिती यांची निर्मिती होते. तेजस्वी हिरा धुळीत पडल्यामुळे मलिन व्हावा, त्याप्रमाणे शहाण्या सुरत्या माणसांचेही सद्गुण संपत्तीमुळे दूषित होतात. इंद्रधनुष्यासारख्या भडकदार रंगाच्या झगमगाटामुळे लक्ष्मी लोकांची मने आकर्षित करते, पण ती आकाशातल्या विजेसारखी चंचल असते. आजचा भाग इथेच संपला. उद्या आपण भगवान श्री रामचंद्र म्हणतात या सदराखाली काळ या विषयावर जाणून घेऊ. तुम्हाला जर माझे हे व्हिडिओ आवडत असतील तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. त्याचप्रमाणे व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.